उद्घाटन केलेलं आहे। खरं तर हरित कुंभच्या अनुषंगानं संपूर्ण शहरभर महास्वच्छता अभियान राबवलं जात आहे। काय सांगता? आज खरं म्हणजे पर्यावरण दिन आहे, जागतिक पर्यावरण दिन आहे आणि या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सर्वांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। आणि आज ज्याचं निमित्त साधून आपण संपूर्ण नाशिक शहर स्वच्छ करण्याचा संकल्प केलेला आहे आणि तिची सुरुवात आज आपण या ठिकाणी केलेली आहे। आपण बघतायत हजारो कार्यकर्ते, व्हॉलेंटियर्स आज या ठिकाणी नाशिक शहराच्या, विशेष करून नंदिनी नदी जी आमची, तिच्या स्वच्छतेसाठी, तिला निर्मल करण्यासाठी, तिला पवित्र करण्यासाठी हे रस्त्यावर उतरलेले आहेत। थोड्याच वेळामध्ये आपण बघाल 10, 12, 15 हजार व्हॉलेंटियर्स हे आपल्याला त्या ठिकाणी नदीपात्रामध्ये उतरलेले दिसतील। सगळ्या मशिनरी आलेल्या आहेत, सगळे व्हॉलेंटियर्स तयार आहेत, सगळं साहित्य तयार आहे आणि सगळा हा कचरा भरून, टनोगंटी कचरा भरून आम्ही हा बाहेर काढणार आहोत आणि नंदिनी नदी जी आहे आमची, तिला आम्ही आता स्वच्छ पवित्र करणार आहोत, निर्मल करणार आहोत। आणि त्याचबरोबर जी गोदावरी नदी आमची, कारण ह्या नद्या तिकडे जाऊन मिळतात, त्यामुळे ती प्रदूषित होते आणि म्हणून गोदावरी माता जी आमची, जी या नाशिक शहराचं महत्त्व आहे, या धार्मिक स्थळाचं महत्त्व आहे, तिलासुद्धा आम्ही आता अतिशय निर्मल स्वच्छ करणार आहोत। भाऊ, आपण आज नाशिक दौऱ्यावर आहात। खरं तर विधान परिषद निवडणुकीचा माहोल आहे। गोकुळ गीते उमेदवारीवर ठाम आहेत, गोकुळ गीते माघार त्यांची झालेली नाही आहे। उदय सामंत आज नाशिकमध्ये आहेत, आपण देखील आहात। काय नेमका कशा पद्धतीची मनधरणी केली? आधी या कामाला प्रायोरिटी आहे, त्यानंतर दुपारून हे काम आटपल्यानंतर दुपारून मी बघतो कोण भेटतंय, कोण रिचेबल आहे, कोण नॉट रिचेबल आहे अजून। पण निश्चित मी गोकुळ गीतेंची भेट आज घेणार आहे, त्यांना सांगणार आहे, त्यांना पुन्हा सांगणार आहे की आपण माघार घ्यावी। तर जाहीर भाजपमधून बंडखोरी केली प्रसाद हिरेंनी, त्यामुळे कुठेतरी महायुतीत तणाव दिसून येतोय। कारण गणेश गीतेंनी माघार घेतली, प्रसाद हिरे हे रिंगणात आहेत। बघू, मी दोघांनाही भेटणार आहे, प्रसाद हिरेंनाही भेटणार आहे, कारण काल सकाळपासून ते नॉट रिचेबल होते, सापडलेच नाही, फोनवर कुठेही नव्हते, फोनच त्यांचा बंद होता। गोकुळ गीतेंचं काल सकाळी माझं बोलणं झालं होतं, पण नंतर तेही नॉट रिचेबल झाले। 15 मिनिट 20 मिनिट मी त्यांच्याशी बोललो होतो, त्यांना समजवलं होतं, पण होकार नकार करून त्यांनी फोन ठेवला। मला वाटलं होतं की ते माघार घेतील, परंतु त्यांनी शेवटी मग ते भेटलेच नाही, नॉट रिचेबल होते। आज मी देखील दोघांना या ठिकाणी भेटणार आहे आणि त्यांना पुन्हा सांगणार आहे की आपण दोघांनी जाहीर माघार घ्यावी। आपण 17 पैकी 6 जागा बिनविरोध झाल्या। हो, 17 पैकी 6 जागा बिनविरोध झालेल्या आहेत। आता 11 जागेवर निवडणूक आहे। मी पुन्हा सांगेल की 17च्या 17 जागा या महायुतीच्या ज्या ठिकाणी निवडून येतील। खरं तर संजय राऊतांनी असा आरोप केला की महायुतीच्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना माघारीसाठी 200 कोटी रुपये दिवसभरात खर्च केले गेले आहेत। आता काय, त्यांना काय, त्यांचं काहीच राहिलेलं नाही इथे। आथी गेली पोथी गेलेली आहे, त्यांना बडबड करण्याशिवाय काही दुसरा उद्योग राहिलेला नाही आहे। मी त्यांना म्हटलं 17 पैकी एखादं निवडून आणा, तिकडे मेहनत करा, पण ते फक्त बोलण्यावरच मेहनत करतात। काय बोलू काय नाही, त्यापेक्षा जरा मैदानात या, ग्राउंडवर या, लोकांमध्ये जा, पण त्यांची ती मानसिकता नाही आहे। त्यामुळे त्यांच्या पक्षाची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे। महापालिकेत काय झालं, नगरपालिकेत काय झालं, आता काय होणार आहे, आपण बघा काय काय होईल त्याच्या पुढे। नाशिकमध्ये गोकुळ गीतेंचा जाहीर पाठिंबा होईल अशी देखील चर्चा सुरू झाली आहे। नाशिकमध्ये गोकुळ गीतेंचा युतीसाठी जाहीर आमचा प्रयत्न तोच आहे, कुठे बंडखोरी होणार नाही, आम्ही सगळे महायुती होऊन एकत्रितपणे लढू, हाच आमचा प्रयत्न आहे। आणि मला वाटतं आज माझी त्याची भेट होईल, भेट झाल्यानंतर अंतिम निर्णय त्या ठिकाणी होईल। राणा दाम्पत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, जी सुनेत्रा पवारांची राज्यसभेची जागा रिकामी होणार आहे, त्यासाठी दावेदारी करते, अशा बद्दल सूत्रांकडून माहिती समोर आली। ठीक आहे, असेल, मला काही माहिती त्या बाबतीमध्ये, कोणाची इच्छा असू शकते का? जळगावमध्ये देखील रेश्मा साळवी निवडणूक केली आहे। ठीक आहे ना, आता इकडे झालं की तिकडे जाईल, इकडचा सॉल्व प्रॉब्लेम झाला की तिकडचा सॉल्व होईल। चला, हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।